साधारण 90 ते 97 मी तिथे होतो. तिथे अर्थातच माझी जी बेसिक ॲक्युमेन, मी मगाशी म्हटलं की इंजिनिअरिंग ॲक्युमेन का, तर काय रिक्वायरमेंट आहे, एखाद्या प्रोसेसची गरज काय आहे, त्याप्रमाणे कुठल्या ऑपरेशन्स व्हायला पाहिजेत, हे नैसर्गिकपणे समजण्याचं मला असं वाटतं की मला ते कौशल्य. सूरशिल्प नावाचा एक गाण्याचा ग्रुप, सुगम गाण्याचा ग्रुप, तो आमचे मित्र श्रीरंग तांबे त्यांनी सुरू केला होता. त्याच्यातही अनेक वर्ष हार्मोनियम मी वाजवलेली, अनेक कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. जेव्हा नोकरी सुरू झाली तेव्हा मात्र मग भारत फौजमध्ये तर शिफ्ट ड्युटी पण होत्या, आणि वन ऑफ द रिझन ते पण होतं की मला जर मैफली ऐकायला मिळत नसतील तर मी काय नोकरी करायची. कला ही तुम्ही कायम जोपासायचा प्रयत्न केला, ते समजून घेण्याची, त्याला योग्य डायरेक्शननी जर समजून सांगण्याची पद्धत असेल तर तसे मोठे मोठे कलाकार किंवा मोठे मोठे चित्रकार असते ते करू शकतात की हे कसं बघायचं, चित्र कसं बघायचं, गाणं कसं ऐकायचं, थोडक्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही केले. आवाजाची काळजी कशी घ्यायची गायकांनी, आणि फक्त गायकांनी नाही, जे लोक सारखे बोलणार ते काळात हे बदलत राहणार आहे. बरोबर, कदाचित एक्झॅक्टली तसं आता होणार नाही, म्हणजे माझ्याकडे काही नाही आणि मग मला तुम्ही संधी द्या असं म्हणण्यापेक्षा एक आता वेगळीच काहीतरी सिच्युएशन असणार आहे. काळ बदललाय ना, 25-30 वर्षापूर्वी जसं असेल तसं आता असेलच असं नाही. तुम्ही काहीतरी करून दाखवलं, वेगळंच नेलं की मी तसं केलेलं आहे. तर मग कसे आहात मंडळी, तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत मिलिंद संत. मिलिंद संत हे एक उद्योजक आहे, आणि तर विषय काय आहे, तर विषय असा आहे की उद्योग उभा करताना किंवा बऱ्याच गोष्टी लाईफमध्ये करताना आनंद कसा जोपासायचा असतो. म्हणजे कला ही साईडला न ठेवता किंवा कला न विसरता आपण जे काम करतोय ते काम करता करता त्या कलेचा आनंद आपल्या जीवनात कसा घ्यायचा, आणि आनंद घेताना कुठल्याही प्रकारे आपण जे काम करतोय ते काम सोडायची गरज पण नाही पडली पाहिजे. असं छानपैकी हा पॉडकास्ट झालेला आहे, तर चला ऐकूया. कसे आहात मंडळी, तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत मिलिंद संत सर. त्यांची नमस्कार सर. नमस्कार. गोलगप्पावरती स्वागत आहे. आजचा विषय हा नेहमीप्रमाणे हटके आहे. सरांची इंडस्ट्री आहे, पण ते करता करता लाईफ फुल ऑन कसं जगायचं याबद्दल आपण त्यांच्याकडून शिकणार आहे, धडे घेणार आहे असं म्हणू शकतो. तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ की ओव्हरऑल तुमची जर्नी कशी झाली. सरांचे सर म्हणतील, सांगतीलच किंवा सरांचा जन्म पुण्यातला आहे, तर त्यामुळं काय फायदा झाला ऍक्च्युली, आणि भारतीय संस्कृतीशी कसं तुम्ही संलग्न राहू शकला, आणि कलेशी कसं तुमची जर्नी अजूनपर्यंत चालू आहे कलेबरोबर. तर ह्याबद्दल आपण ऐकून घेऊ, म्हणजे आम्हाला आवडेल तुमच्याकडून ऐकायला. बरोबर. सर्वप्रथम धन्यवाद बोलवल्याबद्दल. पुण्यात जन्म होण्याचा एक वेगळा फायदा असतो, आणि लोकांच्या दृष्टीने पण एक त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जाऊ शकतं. परंतु पुणे जन्म, त्याच्या पुढचं शिक्षण सगळं पुण्यामध्ये, आणि ते सुद्धा पुण्यामध्ये म्हणजे पुण्यातल्या पेठेमध्ये, हा एक महत्वाचा भाग. बरोबर. तर नवी पेठमध्ये मी पहिल्यापासून राहिलेलो आहे. स्कूलिंग सगळं शाळा टिळक रोडच्या वनिता समाजमध्ये, आणि त्यानंतर 5वी पासून ज्ञानप्रबोधिनी या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. 5वी ते 10वी तिथे शिक्षण झालं. या शिक्षणामध्ये अर्थातच ज्ञानप्रबोधिनी सगळ्यांना माहिती आहे की फक्त पुस्तकी शिक्षणापेक्षा सर्वांगीण शिक्षण ज्याला म्हणतात, बरोबर पद्धतीचं शिक्षण तिथे होतं, आणि ते अगदी पुरेपूर आनंद घेत मी शिकलो. मगाशी तुम्ही जो फुलवान शब्द वापरला, फुलवान जगणं, त्यातला मी थोडासा बदल असा करीन की आनंदाने प्रत्येक गोष्टीचं आस्वाद घेत जगणं, बरोबर, हा फार महत्वाचा आहे. तो तिथे शिक्षण झाल्यानंतर सायन्स साईड 11वी गरवारे कॉलेजमध्ये केलं, आणि त्यानंतर मला पहिल्यापासून इंजिनिअरिंगची एक आवड होती, एक ॲक्युमेन होता असा त्या म्हणू आपण, आणि इंजिनिअरिंगला जायचं होतं. ओके. 12वीच्या याच्याप्रमाणे मी त्यावेळेला इतका खेळांमध्ये आणि इतका गुंतलेलो होतो, म्हणजे मला खेळांची प्रचंड आवड आहे. मी स्पेसिफिक क्रिकेट, बॅडमिंटन आणि ॲथलेटिक्स. ओके. मला पळापळी करायला फार आवडतं, मी डिस्टिंक्शन केलेलं. सो, आणि हे सगळं स्पर्धात्मकसाठी नाही, पण मला आवड म्हणून मी केलेलं आहे. बरोबर. तो हे खेळ खेळत असताना, त्यामुळे 12वीच्या वेळेला बरोबर जो तो एक फोकस्ड अटेन्शनचा भाग असतो तो बारीक सदरा हल्ला, आणि त्यामुळे 12वीला इथे पुण्यामध्ये ऍडमिशन
मिळताना थोडा त्रास झाला. हो. ओके. मग माझं फर्स्ट इयर BSc झालं आणि मग मी एंट्रन्स एक्झाम देऊन गुजरातमध्ये वल्लभ विद्यानगरला बिर्ला विश्वकर्मा महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथे मला इंजिनिअरिंगची ऍडमिशन मिळाली. ओके. So, पुढची 4 वर्ष मी तिथे होतो. म्हणजे तुम्ही बॅचलर्स करून परत इंजिनिअरिंग. नाही, फर्स्ट इयर फक्त केलं. ओके. SP कॉलेजमध्ये पहिलं वर्ष केलं. हा. मुळात कसं आहे की घरामध्ये शैक्षणिक म्हणजे शिक्षणाचं महत्व होतंच पहिल्यापासून. आईला असं वाटायचं की सगळ्यांनीच शिकावं. शिक्षण उत्तम झालं पाहिजे. मी घरामध्ये मी सगळ्यात लहान, मी 3 बहिणी आणि मी सगळ्यात लहान आहे. सो माझी सगळ्यात मोठी बहीण ही फिजिक्सची लेक्चर होती SP कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला. दुसरी बहीण चार्टर्ड अकाउंटंट आहे. तिसरी बहीण आर्ट्स ग्रॅज्युएट आहे ती. आणि हे सगळे आता त्याच्यानंतर मग मी इंजिनिअरिंग झालं. असं तर शिक्षणाच्या दृष्टीने आणि तेवढ्यासाठी वडिलांनी पुणे हे निवडलं, कारण बरोबर. ते बँक ऑफिसर होते. ओके. त्यामुळे त्यांच्या बदल्या होत असणार होत्या. बरोबर. आणि मग त्यामुळे मग 72 साली जेव्हा आम्ही त्यांची बदली इथे पुण्यात झाली, तेव्हा मग पुण्यात केलं आणि मग आम्ही तिथेच राहिलो आणि वडील मग बदल्याप्रमाणे बाहेर जात राहील. पण शिक्षणासाठी पुण्यामध्ये आम्हाला स्थायिक ठेवलं. ओके. सो त्याचा पुरेपूर फायदा झाला. इंजिनिअरिंग मी गुजरातला केलं आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी लगेच काहीतरी कमावणं सुरू केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मला ही कलेची आवड आणि या स्पोर्ट्सची आवडही जोपासायची होती. मी लगेचच माझ्या मते भारत फोर्जला मला पहिली 2 वर्ष मी काम केलं. हे 1900 किती? हे 88 साली मी भारत फोर्ज, 88 ते 90 2च वर्ष. तिथे पुन्हा मला लक्षात आलं की माझी निवड फोर्ज डिव्हिजनला झाली. ओके. ते हॅमर्स असतात. सो मला माझा म्युझिकल इयर घालवायचा नव्हता. त्यामुळे मग 90ला मग तिथनं बाहेर पडलो. आणि मग ज्ञानप्रबोधिनीची शिवापूरला एक इंडस्ट्रियल सेटअप आहे, तो बेसिक मशिनिंग मधला सेटअप होता. सो तिथे मी साधारण 90 ते 97 मी तिथे होतो. तिथे अर्थातच माझी जी बेसिक अॅक्युमेन, मी मगाशी म्हटलं की इंजिनिअरिंग अॅक्युमेन, का तर काय रिक्वायरमेंट आहे, एखाद्या प्रोसेसची गरज काय आहे, त्याप्रमाणे कुठल्या ऑपरेशन्स व्हायला पाहिजेत, ओके. हे नैसर्गिकपणे समजण्याचं मला असं वाटतं की मला ते कौशल्य ते मला जमत होतं. त्यामुळे अनेक प्रकारचे डेव्हलपमेंट्स जॉब्स ह्यामध्ये मला करता आले. सो तिथे त्यावेळेला चालू असलेलं त्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि टेल्को ह्याची मुख्यतः कामं चालायची. बरोबर. आणि मुख्यतः ते युनिटच, म्हणजे ते थोडंसं वेगळं युनिट अशाने होतं की खेड शिवापूर बाहेरल्या अशा खेडेगावात ते होतं. याचं कारण असं की आमचे संस्थापक संचालक जे प्रसाद पेंडसे यांना ते अजून ग्रामीण भागात न्यायचं होतं की तिथे टेक्नॉलॉजी जावी आणि तिथल्या लोकांनी शेती आणि उद्योग दोन्ही एका वेळेला करावं. म्हणजे मग कारण शेतीत बारमाही काम असतंच असं नाही. बरोबर. मग तिथल्या लोक तो प्रदेश आहे शिवप्रदेश, त्याच्या पुढचा, ह्याच्यामध्ये आमचं खूप काम आहे संस्थेचं. तर त्यामुळे तिथे अशा प्रकारचं युनिट शंतनुराव किर्लोस्करांच्या मदतीने, मग त्यांना असं वाटत होतं की हायवेला ठेवावं. साहेबांना वाटत होतं ते अजून आत इंटिरियर मध्ये ठेवावं, पण त्यात कॉम्प्रोमाइज होऊन ते शिवापूरला झालं. सो तिथे मी 7 वर्ष होतो. पण तिथे त्यानंतर मी डेव्हलपमेंटची खूप कामं केली. ओके. आणि त्यातून मला कॉन्फिडन्स असा वाढत गेला की हे मला समजू शकतंय की काय हवंय आणि त्याप्रमाणे प्रोसेस कुठली असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यावेळेला आउटसोर्सिंग पण आम्ही खूप करायचो. ओके. इंटरनल मशीन्स आणि माणसं खूप होती, परंतु बाहेरनं पण कामं करून घ्यायला लागायची. त्याची एक मला सवय झाली किंवा माहीत झाली. आणि कस्टमरशी कसं डील करायचं हे खूप चांगलं समजलं. मग पहिला क्लायंट कधी मिळाला किंवा पहिला क्लायंट मिळवण्यामध्ये किती वेळ गेला? क्लायंट म्हणजे नोकरीत असताना का बिझनेसमध्ये? मी 97 साली तिथनं जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला मग मी पहिला क्लायंट मिळाला बरंच. म्हणजे मी त्यावेळेला असं एक थोडंसं निश एरियामध्ये राहायचं ठरवलं होतं. जनरल मशिनिंग आणि जनरल फॅब्रिकेशन बरेच जण करत असतात. सो निश एरियामधलं मला काय समजत होतं त्यातल्या त्यात की समोरच्याची रिक्वायरमेंट समजून घेणे आणि स्टार्ट टू एंड सोल्युशन देता येणे, सिंगल विंडो. तर त्यामुळे मला एका रेफरन्सनी मुंबईच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी डिव्हायसेस मधली सिप्स एरियामधली कंपनी, सिप्स तुम्हाला माहिती असेल, इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट झोन आहे तो, स्पेशल इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट झोन, तिथे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी डिव्हायसेस कंपनी होती. त्यांच्याकडनं एक अतिशय क्रिटिकल त्यांची रिक्वायरमेंट होती, ते काम मला मिळालं.
आता ते म्हणजे त्यांना ते इम्पोर्ट करत होते, हम्म. त्यांना इथे डेव्हलप करायचं होतं ते. नाही म्हणजे 97 पर्यंत तुम्ही जॉब केला. हो 97 नंतर जेव्हा तुम्हाला कळलं की बाबा आपण आपल्याला आता स्वतःचं करता येतंय, कारण आपण निगोशिएशन स्किल्स आहे, हो. deal करू शकतो हम्म. आणि ओव्हरऑल प्रोसेस आपण हे केलंय आणि एवढे प्रोडक्ट्स आपण आपल्या अंडर आपण डेव्हलप केलेले आहेत, हो. सो आपण काहीतरी करू शकतो. हो. तर मग त्यानंतर तुमची स्टेप काय होती की कारण वडील वगैरे सगळे जॉबच करत होते, हो त्यानंतर तुम्ही हो. बिझनेस करणार Okay. हो. आणि तेव्हा ती काय स्टेप होती, तेव्हा घरी काय वातावरण होतं चॅलेंज. आणि त्यानंतर निश हुडकायला तुम्ही कशी डिसाईड केली की बाबा ही निश आपण घेऊ आणि त्याच्यातून आपण एक क्लायंट्स आपण हुडकू? बरोबर आहे. घरी बिझनेसचा बॅकग्राऊंड अजिबातच नाही हम्म. आणि त्यात असं झालं, हे मी 97 साली नोकरी सोडली म्हणतो मी, पण 92 सालीच माझे वडील वारले. ओके. जानेवारी 92 मध्ये. त्यामुळे त्याच्यानंतर मी काही काळ ती 97 पर्यंत नोकरी केल्यानंतर मला त्यानंतर जेव्हा जाणवलं की आता मला काहीतरी स्वतःचं करायचं, पण त्यावेळेस तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता आतमध्ये. बरोबर. घरच्यांना अर्थातच थोडासा हम्म. साशंकता होती किंवा भीती होती म्हणजे की मी बरोबर. काय करणार, कारण त्यावेळेला बिझनेसमध्ये असं एक जनरली समज होता की तुमचे पैसे पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट पाहिजे बरोबर. बरोबर. किंवा काहीतरी जागा पाहिजे. पण मला असं म्हणायचे की हे काही लागत नाही, तुम्हाला बिझनेस इथे असतो. ओके. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय हे पक्क जर माहिती असेल बरोबर. तर हे बाकीचा पॅराफर्नली हा डेव्हलप करता येतो. ओके. राईट. त्यामुळे मी जेव्हा भेटायला सुरुवात केली, हम्म. मला असं असं करता येऊ शकते तर मी हम्म. कामं द्या. मला एक ह्या रेफरन्सने मी म्हणलं तसं ते काम मिळालं आणि ते फारच क्रिटिकल होतं. म्हणजे मला ते करता करता असं जाणवलं की हे जर सक्सेसफुल झालं तर माझं पुढची जर्नी बऱ्यापैकी. काय problem? बरोबर. एक कॉम्प्युटर हेड मधला हेड स्टॅक, त्याच्यामध्ये वायर वाइंडिंग एक युनिट असतं ओके. आणि ती म्हणजे मी त्याचं युनिट बघायला गेलो होतो तिथे सीप्स मध्ये. हम्म. असे मोठा हॉल आणि पूर्ण ते ॲस्ट्रॉनॉट सारखे कपडे घालून, म्हणजे ते पूर्ण बंद होऊनच, कारण तिथे कंटॅमिनेशन चालत नाही ओके. अशा ह्याच्यात तर ते काम चालतं आणि अतिशय क्रिटिकल डायमेन्शन असलेलं आणि ऍप्लिकेशन असलेलं ते काम होतं. हम्म. तर ते त्यांनी मला दिलं आणि मी आलो. माझ्याकडे त्यावेळी एकही मशीन नाही, जागा नाही, काही नाही, पण मला हे कळत होतं की हे कसं करायचं. बरोबर. ओके. त्यामुळे मी अनेक ठिकाणून ते करून घेऊन जेव्हा त्यांना ती पहिली 4 हम्म. दिली तेव्हा खरं मला ते अजूनही ते दिवस आठवतात की त्यांनी एकदम ती मीटिंग बोलवली हम्म. आणि मला नंतर असं कळलं, म्हणजे इंटरनल याच्याकडनं, की त्यांनी असं म्हटलं की हा पुण्यातला हा मुलगा येऊन करतो, त्याच्याकडे काही मशीन नाही आहे आणि आपल्या इथे इंटरनल एवढी चांगली मशीन्स असताना आपण का नाही आतमध्ये करू शकत. बरोबर असं आहे. ते झालं नंतर. पण मला तो कॉन्फिडन्स त्यामुळे वाढत गेला आणि गेला. त्यांनी ते चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला त्या बरोबर. कंपनीने. त्यांनी अजून एक 6ची ऑर्डर दिली वगैरे, पण नंतर मग पुढे कालांतराने असं झालं की त्यांनी मग ते इम्पोर्टच करायचं ठरवलं. ओके. पण ह्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स Confidence boost भाग बरोबर. झाला आणि मग इतर कामं मिळत गेली. मग फोर्ब्स मार्शलमध्ये काम मिळालं, फिलिप्स, पूर्वीचे फिलिप्स म्हणजे आता जे विषय कॉम्पोनंट आहे त्याच्यामध्ये काम मिळालं, कमिन्सचं काम मिळालं. म्हणजे इनफॅक्ट म्हणजे पहिले तुम्ही जॉब सोडूनच हे केलं का? हो. सुरुवात असं म्हणजे ट्रान्झिशन तुमची कशी होती? नाही सोडला, सोडलं. ओके. दोर कापलेला आहे. हो. म्हणजे केदार मामानी जसं दोर कापून टाकला की आता लढायलाच लागणार आहे, तसं झालं ते. तर त्यामुळे कमिन्समध्ये काम. आता फॉर्च्युनेटली काय झालं की या सगळ्या कंपन्यांमध्ये कोणीतरी ओळखीचा किंवा मित्र बरोबर. असू शकतात. मग कमिन्समध्ये माझा एक चांगला मित्र होता. त्यांनी फक्त तो म्हणला की मला क्वालिटी इथल्या या इन्स्पेक्टरला तो ऍग्री झाला, सॅटिस्फाय झाला की संपलं? म्हणजे ते फिक्चरिंगचं काम होतं, त्यामुळे ते उत्तमपणे झालं. फिलिप्समध्ये उत्तम काम झालं, फोर्ब्स मार्शल, आणि मग असं हळूहळू त्यांना लक्षात कॉन्फिडन्स आलं की, वाढत झाला. कॉन्फिडन्स. मला हे कॉन्फिडन्स अजून वाढत गेला की तुम्हाला प्रोसेस माहिती असेल, काय हवंय माहिती असेल आणि ते कळत असेल तर तुम्ही अनेक ठिकाणून ते करून घेऊन सप्लाय करू शकता. बरोबर आहे. एक त्यावेळेला असंही होतं की कुठल्याही कस्टमरनी मला तुमचा सेटअप काय आणि आम्हाला तो बघायला यायचं असं हा. म्हणलं. हम्म. ऑडिट करायचं म्हणलं असतं तर नाही, पण कोणीच म्हणजे बरोबर. ॲज लॉंग एज तुम्ही आम्हाला एक देऊ शकता. बरोबर आहे. स्टार्ट टू एंड. तर आम्हाला काही तेव्हा पण एवढं हे नसेल ना, म्हणजे तेव्हा आता जे स्ट्रिंजंट हे असतात की बाबा माहित नाही. म्हणजे आता सप्लायरचे ऑडिट करा की हे, आता तसं आधी नसेल तेवढं एवढं कल्पना नाही. म्हणजे मला कधी अनुभव आला? आणि कसं आहे, मला एक अजूनही हे वाटतं की सेटअप असला की तुमच्यावर थोडी रिस्ट्रिक्शन्स येतात ओके. बरोबर. की तुम्ही त्याच मशीनवर काम करायला लागता. म्हणजे मला हा अनुभव त्या शिवापूरच्या सेटमध्ये आला की तिथे एवढे मोठा सेटअप असून सुद्धा आम्ही आउटसोर्स जर करतच होतो हम्म. तर याचा अर्थ तुम्हाला काही गोष्टींसाठी
त्याचा उपयोग होता. बरोबर. बरोबर. तो एक मला फार महत्वाचा फायदा झाला की जॉब हातात आल्यानंतर किंवा ड्रॉइंग हातात आल्यानंतर एकतर माझं ड्रॉइंगचा सेन्स बऱ्यापैकी चांगला होता. मला इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा ड्रॉइंग मार्क्स मिळायचे. बरोबर. मला तोही एक माहिती होतं की मला समजतं बरोबर. 3 डायमेन्शन ते एक इमॅजिन करण्याची एक्युमेन असते बरोबर. ती फॉर्च्युनेटली होती माझ्याकडे. राईट. त्याचा मी थोडासा हे असा देईन की ज्याला कलेचं ज्ञान असतं ना, स्वरज्ञान किंवा तालज्ञान असतं, त्यांना बहुतेक येतं. थोडंसं येत असावं. माझं पण तसंच आहे ऍक्च्युली. म्हणजे 8वी मध्ये आम्हाला टेक्निकल सब्जेक्ट होता, म्हणजे यांत्रिक चित्रकला, हा मशीन ड्रॉइंग. तेव्हा बऱ्याच जणांनी नॉर्मल घेतलं होतं की हा एक सब्जेक्ट, पण मला ते समहाऊ थर्ड अँगल मेथड, फर्स्ट अँगल मेथड, प्रोजेक्शन हे असं अपील झालं. एक्झॅक्टली. आणि ते तेव्हा मी म्हणजे सर म्हणायचे की कोण काढतंय फळ्यावरती येऊन काढा, मी माझा नंबर असेल. नंतर असं झालं की वैभवचा हात सोडून बाकीचे या, अशा पद्धतीचं व्हायचं. कारण ते मला काढायला पण आवडायचं. आणि आता पण मी सांगतोय की एवढ्या वर्षानंतर सुद्धा ते जे बेस आहे ना, तो अजूनही युज होतो. आणि त्यामुळेच डोमेन चेंज करता येऊ शकतं. अगदी कारण का ड्रॉइंग रिडिंग स्ट्रॉंग आहे. अगदी बरोबर. त्यामुळे तो कॉन्फिडन्स असल्यामुळे ते मी चॅलेंजिंग कामं घेत गेलो. बरोबर. आणि क्रिटिकल टू मॅन्युफॅक्चर आणि चॅलेंजिंग टू मॅन्युफॅक्चर आणि क्रिटिकल फॉर ऍप्लिकेशन अशी जी कामं आहेत ती फॉर्च्युनेटली माझ्याकडे येत गेली. ग्रेट. त्यामुळे बरीचशी त्यातली इम्पोर्ट सबस्टिट्यूट पण कामं येत गेली. आणि हे काम करायचंय म्हणजे नुसतंच एखादा मला जॉब दिला की हा करायचा आहे, ह्याचं ड्रॉइंग नाहीये, मग ते तयार करण्यापासून असे खूप चांगला. मग नंतर टीम बिल्ड झाली किंवा इन्स्ट्रुमेंट काही घेतले असं काही? हो, म्हणजे हे जवळजवळ आता मी तुम्हाला सांगतो 97ला सुरू केल्यानंतर 2005 पर्यंत हे चालू शकलं की बाहेरनं काम करून घ्यायचं आणि सप्लाय करायचं, आणि ते पूर्ण त्याची क्वालिटीची जबाबदारी माझ्यावर होती. बरोबर. आणि ती व्यवस्थित पाळली जाते. 5 साली जेव्हा विषय कंपन्यांची कामं सुरू झाली त्याच्यामध्ये क्रिटिकॅलिटी अजून जास्त, आणि ती सुपरविजन त्याला जास्त चांगलं हवं. ऑब्व्हियसली 10 7-8 वर्षाचा क्रिटिकल याचा अनुभव असल्यामुळे लोक एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह बघत असतील किंवा ह्याला क्रिटिकल. त्यामुळे आणि मग तशीच ती मिळत गेली क्रिटिकल कामाने. ती अतिशय बॅच क्वांटिटी म्हणजे कमी क्वांटिटी पण हाय व्हॅल्यू तिची कामं मिळत गेली. त्यामुळे मग हे जेव्हा काम आलं तेव्हा मला लक्षात आलं की आता एक सेटअप लागेल. मग मी एक भाड्याचा सोनावणे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भाड्याची एक जागा बघितली. तेही खूप चांगले मालक होते. त्यांनी मला हिंगमिरे साहेब म्हणून होते. त्यांनी म्हणा अरे वा या छोटं युनिट आमचं पण करा. मग त्यांना ते जुळलं. म्हणजे ते म्हणले होते की मी कधी भाड्याने हे देणार नव्हतो, पण एकूण तुमच्याशी बोलल्यावर आणि तुमची कामाचे बघितल्यावर मला वाटलं की देऊया आपण. तर 3 वर्ष मी तिथे होतो. मग असं वाटलं की अजून थोडंसं आता 2 मशीन ऍडिशनल लागतील किंवा काय. मग जागा शोधतच होतो. मग आता जिथे मी दत्तनगरमध्ये आहे तिथे मग एक सेटअप आता आहे. तिथे अजून 2-3 मशीन्स आहेत. आणि मग एक इंजिनियर म्हणजे 2000 पासून एक इंजिनियर माझ्याकडे आला, तो अंबाजोगाईचा आहे. तो तेव्हापासून माझ्याकडे आहे अजूनही. हो. आणि जी लोक माझ्याकडे आली ती व्यवस्थित काम करत राहतात. कामाची पद्धत एकदा तुमची पाहता लोकांची पाहतो आपण, साधारण ते जुळलं आणि तुमच्या स्वभावावर पण ते डिपेंडेंट. बरोबर. तो असं तो माझ्याकडे आता बऱ्यापैकी सगळं हँडल करतो. मग विषयाला आता आवडीचा म्हणजे कसं असतं की आपण जेव्हा एखाद्या करिअरमध्ये शिफ्ट होतो आणि त्यामध्ये गुंततो, तर गुंतताना काय होतं की आपल्याला आपल्या हॉबी एका बऱ्याच वेळा करता येत नाही किंवा हॉबी आपल्याला सोडाव्या लागतात. तर मग त्या हॉबी कशा जपल्या तुम्ही, काय जपताय? हो, शाळेत असताना मी कलेचे स्वरज्ञान आणि तालज्ञान असल्यामुळे तिथले काय प्रार्थना सांगणे, उपासना, आणि आमच्या इथे प्रबोधिनीमध्ये पद्य गायन म्हणून त्याचं लीड करणे, त्याच्यासाठी हार्मोनियम वाजवणे, सो हे सगळं मी करत होतो. आणि मग हळूहळू आमच्या शाळेत समीर दुबळे नावाचा एक गायक होता, त्याला मी क्लासिकल गायक, माझ्यापेक्षा लहान आहे परंतु त्यापासून क्लासिकल सिंगर, त्याला सिंगरच व्हायचं असं त्याच्या डोक्यात. तर त्याला साथ करत करत मग ती क्लासिकलची साथ करण्याची सवय लागली. जवळजवळ 12-15 वर्ष त्याला मी साथ केली. आणि मग तो पुढे मग मोठा तो पंडित जितेंद्र अभिषेकींकडे शिष्य झाला. तो मोठा गायक आहे आणि फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये तो म्युझिकचा हेड आहे. त्या ह्याच्यामध्ये त्या वयात ते सगळं चालायचं, कारण मग रात्री मैफिली किंवा
सवाई गंधर्व 3-3 दिवस रात्री, त्यावेळी रात्री असायचं, म्हणजे रात्री 9ला सुरू व्हायचं आणि सकाळी 6 पर्यंत हे सगळं व्यवस्थित चालू होतं. पण ते एक वय असतं की जिथं तुम्हाला एनर्जी पण असते बरोबर. आणि ते तिथे झोकून द्यायची एक वृत्ती असते. सो ते मी पूर्ण केलं. त्याच्या व्यतिरिक्त सूरशिल्प नावाचा एक गाण्याचा ग्रुप, सुगम गाण्याचा ग्रुप, तो आमचे मित्र श्रीरंग तांबे त्यांनी सुरू केला होता. त्याच्यातही अनेक वर्ष हार्मोनियम मी वाजवलेली, अनेक कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. जेव्हा नोकरी सुरू झाली तेव्हा मात्र मग भारत फौजमध्ये तर शिफ्ट ड्युटी पण होत्या, आणि वन ऑफ द रिझन ते पण होतं की मला जर मैफली ऐकायला मिळत नसतील तर मी काय नोकरी करायची. कला ही तुम्ही कायम जोपासायचा प्रयत्न केला. म्हणजे भारत फौजमध्ये त्या हातोड्याचा हॅमरिंगचा आवाज, मला ती भीती वाटायला लागली, मला म्युझिकल इयर जाईल का काय. तर त्यामुळे अर्थात मी ज्या इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये आहे तिथं आवाज तर असतोच, म्हणजे मशिनिंगचा आवाज असतोच, पण तो ठीक आहे, म्हणजे तो लेवल असतो डेसिबल कमी decibel. पण ती आवड जोपासली, म्हणजे मी हे चालू राहिलं, म्हणजे पुढची काही वर्ष साथ करणं किंवा गाण्याचे कार्यक्रम ऐकणं हे चालू राहिलं. त्यानंतर जेव्हा उद्योग सुरू झाला त्यात थोडंसं कमी झालं. वेगवेगळ्या गाण्याच्या कार्यक्रमावर मला अजूनही असं मेन्शन करायला आवडेल की स्पोर्ट्सची आवड मला होती, त्यामुळे तेही एकीकडे चालू होतं. म्हणजे उद्योग सुरू केला, मी पहिलं काम केलं म्हणजे व्यायाम व्यवस्थित होण्यासाठी एक स्टँडर्ड फॉर्मॅट असा म्हणून मी जिम जॉईन करून टाकलं. ओके. की तिथे ते दिवसातला 1 तास 1.5 तास कोणत्या वर्षी? 98. ओके. 98. ओके. त्याच्या आधी मी आमच्या जवळच एसपी कॉलेजचं ग्राउंड आहे, तिथे ऍथलेटिक्स म्हणून पळायला जायचो किंवा बाकी व्यायाम करायचो, खेळायचो, बॅडमिंटन भरपूर खेळलेलं आहे. पण मग एक जेव्हा ह्या रुटीन मध्ये गुंतलो तेव्हा मात्र मग व्यवस्थित व्यायाम होण्यासाठी ते सुरू केलं. खेळ चालू होते एकीकडे, ते बंद करायचं नव्हतं, कलेचा आवड बंद करायचं. आणि मग असं ते पुढे पुढे होत गेलं. म्हणजे त्याच्यात दोन्ही तिन्ही व्यवस्थित चालू राहिलं. कामं वाढत गेली तरी तुमची ही बेसिक आवड तुम्हाला गप्प बसू देत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी बॅलन्स होत होत्या. बरोबर. हो, त्या बरोबर. त्याचा कलेचा पुन्हा एक नवीन टर्निंग पॉईंट असं झालं की मी हे आता जे कला आणि संस्कृती गटाविषयी आपण मगाशी बोलू, बरोबर, की 2019 साली म्हणजे रिसेंटली आमच्या ज्ञानप्रवणीचं गोल्डन ज्युबिली सेलिब्रेशन झालं. तिथे काही जे आमचे माजी विद्यार्थी ते काही खूप नसतं, एका वर्गात 40च असल्यामुळे 3,000 ते 3,500 विद्यार्थी आमचे. त्यांनी एकत्र येऊन काय वेगळं करायचं, तर राष्ट्रीय प्रश्न जे काय आहेत, म्हणजे आमच्या मुख्य पण शिक्षणच आमचं असं आहे, प्रत्येकाचं ते असायला पाहिजे की तुम्ही जे करता त्याच्यामध्ये काहीतरी राष्ट्राचा विचार किंवा राष्ट्र सोडवण्याचा विचार झाला पाहिजे. तर तिथे काही गट तयार झालेले होते की ज्यांना जी आवड आहे तिथे त्यांनी त्या गटात यावं. आणि मग बेसिक 4 गट झालेले होते. राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा किंवा हेल्थ रिलेटेड एक गट होता, एक एन्व्हायरमेंट रिलेटेड गट होता, असे 3-4 गट होते. आणि मग तो कार्यक्रम आम्ही त्यावेळेला एक संगीताचा कार्यक्रम आम्ही केला होता आणि तो मी कोऑर्डिनेट केला होता आणि तो खूप छान झाला. तर त्यावेळेला तो कार्यक्रम झाल्यानंतर आमची एक प्रबंधीच कन्या आहे, तिने असं विचारलं की सर तुम्ही कलेचा एक गट का नाही फॉर्म करत, आणि त्या गटाचं तुम्ही हे करा, कारण तुमचा संपर्क सगळ्यांशी आहेत आणि मग तो चांगला होऊ शकेल. एक स्पेशल पर्पज ग्रुप ज्याला म्हणतो. बरोबर. स्पेशल पर्पज, स्पेशल इंटरेस्ट नाही, स्पेशल काहीतरी पर्पज असलं पाहिजे. सो मग त्याच्यावर विचार करत आमचा एक गट जमला आणि त्याच्यामध्ये कला कशासाठी, तर मुळात आस्वाद घेणंच हे पण कधी कधी विसरून जातो. पुन्हा तो मगाचा प्रश्न आला की लाईफ फुल ऑन जगायचं असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आस्वाद नीट तुम्हाला घेता आला पाहिजे. बरोबर. मग कलेचा आस्वाद सुद्धा आपण खूप वेळा घेत नाही, आपण त्यातल्या शास्त्रात अडकत राहतो खूप. मग त्यातला तो आस्वाद कसा घ्यावा, त्यातनं आनंद कसा मिळावा. आणि मग आमच्या गटाचा मोठा आम्ही ठेवला की भारताचा आनंद निर्देशांक, ज्याला हॅपीनेस इंडेक्स म्हणतात, पण मी त्याच्यापेक्षा मोठा तो एक शब्द वापरला की आनंद निर्देशांक बदलायचा जर असेल किंवा वाढवायचा असेल तर कलेचा उपयोग आपल्याला कसा करता येईल, विविध कलांचा. मग त्याचे आम्ही गेले 4-5 वर्ष अनेक कार्यक्रम, आमचा जो कोर ग्रुप आहे तो म्हणणं भेटत असतो की काय पद्धतीचे कार्यक्रम करून लोकांपर्यंत ती कला पोहोचेल आणि त्यातला नुसतं शास्त्र म्हणून नाही पोहोचणार तर आनंद मिळाला, कला म्हणून कशा आनंद घेण्यासाठी कसा. मग काय करता तुम्ही, कसं एक्झिक्यूट आहे? आम्ही आता गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्रशिल्प, क्रिएटिव्ह रायटिंग, हे आमचं एक बेसिक ओरिएंटेशन शाळेत सुद्धा होतं.
त्याचं ते जे अभिव्यक्ती ज्याला आम्ही म्हणतो की एक्सप्रेशन कसं करावं, शाळेपासून हे समजलं पाहिजे मुलांना. बरोबर. त्यामुळे त्याचे एक शाळेतच आमच्या कोर्सेस आहे ते मी कोऑर्डिनेट करत असतो एकीकडे. पण हा जो मोठा गट आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करून किंवा त्याची माहिती देऊन की बेसिक कला कशी त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. बरोबर आहे. चित्रकला असेल तर खूप वेळेला असं असतं की ते चित्र मला समजत नाही किंवा गाणं मला समजत नाही असं खूप वेळा म्हणतात. प्रत्येकामध्ये ती खरं म्हणजे प्रतिभा असते समजून घेण्याची. त्याला योग्य डायरेक्शननी जर समजून सांगण्याची पद्धत असेल तर तसे मोठे मोठे कलाकार किंवा मोठे मोठे चित्रकार असते ते करू शकतात की हे कसं बघायचं, चित्र कसं बघायचं, गाणं कसं ऐकायचं थोडक्यात. अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही केले. आवाजाची काळजी कशी घ्यायची गायकांनी, आणि फक्त गायकांनी नाही, जे लोक सारखे बोलण्याच्या व्यवसायात असतात, प्रोफेसर असतील, टीचर्स असतील, त्यांनी सुद्धा आवाजाची काळजी कशी घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचे काही लेक्चर्स, लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्स हे असे आम्ही केलेली आहेत. ओके. तो ती चालू असतात काय. पण हे यात सगळे असे लोक आहेत की जे फुल टाइम त्याच्यामध्ये नसतात, आपापली कामं करून तिथे येतात. सो जसं जमेल तसं त्याच्यात कामं चालू असतात. पण ह्याचा चांगला एक म्हणजे लोकांकडनं फीडबॅक खूप चांगला आला की हे आम्हाला नव्याने कळतंय बरोबर की कलेचा आनंद कसा घ्यायचा, कलेचा आस्वाद कसा घ्यायचा. हे म्हणजे कसं होतं जनरली किंवा नोकरी शिक्षणाच्या वेळी सगळेजण कला काय कोणाची तरी असतेच, कुठे म्हणजे जोपासतातच, काही ना काहीतरी गोष्टी येत असतातच, खेळात असतो तो किंवा कुठेतरी इव्हेंट्स वगैरे असतात. पण हे जॉब चालू झाला की कुठेतरी विसर पडतो. बरोबर. आणि त्यानंतर मग जसं हे झालं की रिटायरमेंट नंतर परत विचार येतो की अरे आपल्याला काय येत होतं, आपण काय करणार. त्यापेक्षा तुमचं जे हे उपक्रम आहे हा भारी आहे. मी अजून त्याच्यामध्ये थोडंसं ऍड करेन की एखादा विषय शिकताना आपण खूप वेळेला आपलं ओरिएंटेशनच तसं आहे पहिल्यापासून की आपण परीक्षार्थी बनतो. बरोबर. म्हणजे आता समजा एखादं गाणं शिकत कुठले किती राग झाले, मग इतके राग झाले, मग पुढच्या वर्षी इतके राग झाले. पण ते राग समजले का, म्हणजे तुम्हाला हे खूप प्रत्येक रागात काय महत्व आहे. पण ठीक आहे, म्हणजे परीक्षा पद्धती वाईट नाही. तुम्ही पुढच्या स्टेजला आता तुम्हाला तुमची प्रगती कळते, परंतु तिथे अडकायला नाही पाहिजे की परीक्षेत एवढे चांगले मार्क मिळाले म्हणजे मला गाणं आलं किंवा परीक्षेत मिळाले मला खेळ आला, असं नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये खूप तुम्हाला आत डीप जाण्याची संधी असते, ती घ्यायला पाहिजे. तिथे खरा आनंद सुरू होतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला समज त्यातली वाढायला लागले की आनंद सुरू होतो. बरोबर. तर तो जास्त भाग महत्वाचा आहे. म्हणून मी म्हटलं की आनंद निर्देशांक हा मोठा शब्द आहे हॅपीनेस इंडेक्स. राईट. कारण हॅपीनेस इंडेक्स मध्ये त्यांनी ठरवलेले आहेत पॅरामीटर्स ते फार सिम्पल लेवलचे की तुमचं आजूबाजूला भ्रष्टाचार किती आहे, आजूबाजूला एकूण म्हणजे बेसिक अम्युनिटीज कशा आहेत याच्यावर ते ठरतं. बरोबर. परंतु त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला हे सगळं असताना सुद्धा भारतातली लोक आनंदी का आहेत. बरोबर. तर तो भाग जास्त महत्वाचा आहे. बरोबर. सगळे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा आपण आनंदी आहोत. बरोबर. आणि त्यात अजून ते दुःखाकडे न जाता दुःख, इनफॅक्ट मी तर म्हणतो आनंद आणि दुःख हे परस्पर विरोधी शब्द नाहीत. आनंद हा वेगळाच लेवलचा. त्यामुळे असं होतं की कधी कधी आहे ना कव्वाली वगैरे आपण ऐकत असतो, दोघं जण एकच ऐकतात, तेच गाणं ऐकत असतात, पण एखाद्याला असा ते त्याच्यातला अर्थ कळतो. अगदी बरोबर की ती असं जे होतं मोमेंट एक्झॅक्टली अगदी बरोबर तुम्ही जाणेल की ते समजण्याची एखाद्याची जी त्याचं ग्रॅज्युएशन झालं असं आणि समजवता येत नाही समोरच्याला की का असं का तू हे केलं. बरोबर आहे. एखाद्याचा बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा असतो की बघतच बसतो काय चाललंय. बरोबर, अगदी बरोबर. पण हे प्रत्येक क्षेत्रात होतं. बरोबर आहे. म्हणजे जर तू हे कलेच्या क्षेत्रात होतं असं नाही, स्पोर्ट्समध्ये सुद्धा होतं की एकदम स्पोर्ट्समध्ये आपण आता खूप एक्सपोजर मिळालेले विषय, क्रिकेटला तर फार जास्त मिळालं. बरोबर. त्यातली एखादी गोष्ट आपण पाहिल्यानंतर ज्याला ते माहिती असतं ना की हे अवघड आहे, म्हणजे हे त्यांनी जे केलंय हे नॉर्मल ह्युमनली पॉसिबल नाही, तर ते ज्याला ते माहिती असतं त्यालाच समजतं. बरोबर. त्यातला जो आनंद असतो पुन्हा तो त्यालाच घेता त्याला हे समजतं. बरोबर. तसंच इंजिनिअरिंग मध्ये पण आहे, तसंच मेडिकल मध्ये पण आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये बरोबर तुम्हाला ते कळणं समजण्याची एक वृत्ती घ्यायला पाहिजे. मग जसं कलेचा विषय आला तर मग कसं असतं की माणसाच्या वेगळ्या प्रकारच्या आवडी असतात. तर मग अजून अशी कोणती आवड आहे की ती तुम्हाला जोपासायला आवडते? जसं की बरेच लोक असतात की ज्यांना ट्रेकिंगला जायला आवडतं, फिरायला जायला आवडतं, तर तशी अजून कोणती आवड? फिरायला असं
म्हणजे ज्याला काही लोक असं ट्रेकिंग तर आम्ही खूप केलं. म्हणजे मी शाळेत असताना तर एक आमचा तो एक परेड की वर्षात एकदा ते कुठल्या तरी अवघड ट्रेकला जायचं. आणि ओके. मला अजूनही म्हणजे आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये गाजलेला एक ट्रेक जो झाला होता तो म्हणजे आम्ही 8वी किंवा 9वीत असताना इथून कर्जतला जायचं आणि उल्हास नदीच्या काठाकाठीने उगमापर्यंत जायचं आणि लोणावळ्याला, कर्जत ते लोणावळा तो ट्रेक होता. आणि त्याच्यात आम्ही मध्ये हरवलो. म्हणजे आम्ही 21 मुलं आणि 3 मार्गदर्शक. आणि मार्गदर्शक म्हणजे काय, आमच्यापेक्षा 4-5 वर्ष मोठी मुलं होती, मुलं. तो अत्यंत गाजलेला ट्रेक होता. पण त्यावेळेला असं कोणाला भीती वाटतच नव्हती. बरोबर. आम्ही त्या डोंगरात कुठल्या तरी भलत्याच वाटेने गेलो आणि मग ज्या दिवशी येणार होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही परत घरी आलो. आणि म्हणजे मधल्या काळात ते आम्ही 3 सतरंजांवर 21 जण झोपलो होतो. अजूनही ते वर्णन त्या आमच्या एका नॉव्हेल ह्याच्या व्हॉल्यूम मध्ये आहे. पण मग त्यातली गंमत तुम्हाला अशी सांगतो की आज तुमच्यापैकी म्हणजे आज मुलांपैकी कोणी जर सहलीला गेलं तर दर 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी पालकांचा फोन असतो. बरोबर. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आम्ही आलो तेव्हा पालकांना लक्षात आलं की आपली एक मुलं काल येणार होती, ती अजून आलेली नाही. तर मग चौकशी सुरू झाली की यार कुठे गेल. म्हणजे फरकही खूप समाजाच्या ह्याच्यामध्ये. पण असे धाडसी ट्रेक्स आणि हे आम्ही केलेले, त्याच्यात म्हणजे आम्ही घेतलेली सगळी धाडसी म्हणजे शारीरिक दृष्ट्या धाडसी तर होतातच ते, पण त्याने म्हणजे मानसिक सुद्धा बनवण्यासाठी अनेक अशा मदत कार्यांसाठी आम्ही गेलेलो आहोत लहानपणात, त्या वयातच की जिथे भूकंप झालाय समजा किंवा काही पूर आलाय तर ती एक त्या शाळेची पद्धत होती की मुलांना जायचं. ओके. त्यातनं तुमचं खरं शिक्षण जास्त होत राहतं. तुम्ही शाळेचा पॅटर्नच तसा आहे ना. हा. आणि पण हल्ली आता बऱ्याच शाळांनी तो करायला सुरुवात केली. आणि आता तर नवीन शिक्षण पद्धतीमध्ये तर कला आणि हे आलंच आहे. म्हणजे आणि चांगली स्टेप आपल्या नवीन शिक्षण पद्धतीत आहे की कला आणि त्यात इंटिग्रेटेड लर्निंग ज्याला म्हणतात. सगळं एका वेळेला करत करत तुमचं आनंददायी शिक्षण कसं होईल ही सुद्धा कन्सेप्ट आता यायला लागलेली आहे पुढे. सो हे फॉर्च्युनेटली आम्हाला खूप आधीपासून त्याचा अनुभव मिळाला. आता पण कामं खरं चालू आहे तुमची, म्हणजे या मेकॅनिकलची जी आहेत आउटसोर्स करतात. हो आता पण चालू आहेत. आता पण म्हणजे आता पण तुम्ही कामं घेता घेतलेलं नाही. रिटायरमेंटचा विचार खरंच नाही आला. ह्याचं कारण आता ते चालूच ठेवायचं ना. म्हणजे आणि जोपर्यंत ती आवड आहे, कुठली गोष्ट आवड असेल आणि करत राहण्याची जिद्द असेल तर काय तुम्ही करत राहता. त्या रिटायरमेंट तुम्ही मनानेच होता ना खरं. मगाशी मी म्हटलं तसं की आताचे 60 पूर्वीचे 40 होते, त्यामुळे तुम्ही करत राहायला पाहिजे. आणि काय होतं नेमकं आता गेल्या 3-4 वर्षात तुम्हाला लक्षात आलं असेल की मेक इन इंडिया किंवा आता सगळं मॅन्युफॅक्चरिंगचा जोर हा सगळा भारताकडे येतो. बरोबर. आणि त्यात सरकारने पण खूप मोठी पावलं उचललेली. आणि म्हणजे गेल्या 1-1.5 वर्षापासून MSMEs ना खूपच चांगल्या पद्धतीने सपोर्ट करण्याचं काम चालू आहे. ओके. तर त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन हा समजा त्यातला ह्याचा भाग झाला, व्यावहारिक भाग झाला. परंतु प्रत्येक MSME ही ग्लोबल लेवल जर कॉम्पिट करायची असेल तर त्यांनी क्वालिटी, 0 डिफेक्ट हे जपलं पाहिजे. असं खूप तुम्ही गेल्या 1-2-3 वर्षात ऐकत असाल. आणि इनफॅक्ट आत्ताच्या मन की बात मध्ये पण पंतप्रधानांनी ते दूत केलं की काम करताना क्वालिटी मेंटेन करणे, 0 डिफेक्ट कडे लक्ष देणे. आता हे सगळं मोठ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या वेंडर्सना लागू करायला सुरुवात. तर त्यात आम्ही येतोच ऑब्व्हियसली. बरोबर. तो एक म्हणजे तो नवीनच हे सुरू झाला ना. तो कसं मग एक आहे की बाबा ऍक्च्युली कसं आहे की आता बल्कमध्ये ज्या आता इंडस्ट्रीला लागणाऱ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये क्वालिटीचा प्लस मायनस असेल तर काही प्रॉब्लेम नव्हता. किंवा 50 फॉर एक्झाम्पल चेअर असतील, ऑफिस चेअर्स असतील, तर 50 चेअर्स जर इंडस्ट्रीमध्ये घेतल्या एका कंपनीनं, त्यातल्या 48 चेअर्स ओके आहेत, त्यात तो 2 चेअर्स कडे कोण बघत नव्हतं की ठीक आहे बाबा आतापर्यंत. पण आता काय व्हायचं, आता काय व्हायला लागलंय की कोविड नंतर फॉर एक्झाम्पल हेच जर मी कंटिन्यू केलं तर Amazon वरून एक पण खुर्ची मागवली जाते. आणि ती जर त्या 50 मधल्या त्या 2 मधली असतील तर तो कस्टमर
सॅटिस्फॅक्शन इंडेक्स ढासळला. अगदी तुम्ही परफेक्ट उदाहरण दिलं की जेव्हा मी म्हणजे माझ्या लोकांशी बोलताना हेच म्हणतो की तुम्ही जेव्हा 100 कॉम्पोनंट देता, तुम्ही म्हणता की एखादा थोडासा आहे, पण तो एकच नेमका तुमच्या घरी आला असं पण गृहीत धरा बरोबर. की नेमकं तुम्ही काहीतरी बाजारात विकत घ्याल आणि तुमच्याचकडे आला, तर तुम्ही त्या कंपनीचं परत घ्याल का? बरोबर आहे. तर त्या आणि मग झिरो डिफेक्टचा तोच बरोबर. महत्वाचा भाग आहे की तुमचं प्रत्येक गोष्ट ही ओकेच गेली पाहिजे. त्यामुळे चूक प्रोसेसिंग मध्ये चूक होऊ शकते बरोबर. बरोबर. की काहीतरी गडबड झाली आणि हे झालं, पण तुम्हाला ती सवय पाहिजे की हे आज चुकलेलं हे बाजूला आपल्या इथे ठेवायचं आहे, बरोबर. पुढे जाताना ते ओकेच गेलं पाहिजे. बरोबर. अशी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर तुम्ही पहिल्यापासून, आणि ती गेल्या 25-30 वर्ष मी सवय मेंटेन केली आणि सगळ्यांनाच आहे. आणि मी त्याच्यात शिक्षा करणे किंवा हा भाग नसतो, तुम्हाला ते आतूनच कळलं पाहिजे बरोबर आहे. की हे नाही गेलं पाहिजे. आपल्या इथे वाया गेलं तरी चालेल, ते जाऊ नये, बरोबर. पण ते एक वेळ ते इकडे गेलं चालेल, पण समोर नाही जाता. कस्टमरकडे गेलं आणि त्यांनी चुकीचं झालं म्हणून फोन करणं हे अपमान समजतो आम्ही आमचा. बरोबर. आणि तसं असेल तरच बरोबर. आपण तुम्ही प्रगती करू शकता. मग आता मग मेक इन इंडिया नंतर आता सगळेजण बघतायत इंडियाकडं, तर आता ह्याच्या पुढची कशी असतील? एक 10 वर्ष जर आपण म्हणतोय तर मेकॅनिकल इंडस्ट्री खूपच वेगवान बदल होतात आणि होणार आहेत. ओके. एक तर कन्व्हेन्शनल कुठल्याही गोष्टींच्या बाहेर विचार करण्याची आता खूप गरज आहे, आणि आधीपासून पण होतीच, पण आता ती जास्त जाणवायला लागली. ह्याच्यामध्ये तुम्हाला एआयचं पण नाव आता तुम्ही बरोबर. एआय मुळे जग बदलून जाणार आहे सगळं, असं पण ऐकतोय आपण. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण तो आपोआप म्हणजे येणारच, काही इलाज नाही. पुढच्या 10 आणि 5 वर्षात पुन्हा म्हणजे पूर्वी कसं काही वर्षांनी पिढी बदलायची, तर आता 3-4 वर्षांनीच बदलते. ते सगळा तो बदल तेवढा फास्ट होतो. वेगवान बदल अशासाठी की एकतर हे सगळे एका वेळेला होत आहे. बरोबर. म्हणजे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग चा जोर वाढायला पाहिजे असं एकीकडे म्हणत असतानाच बाहेर सगळा केऑस चालू आहे. बरोबर. असंही जाणवत आहे. त्यामुळे आणि त्यातल्या जर रिलायबल पार्टनर इंडिया म्हणून आपण जगही त्याच्याकडे बघतंय, त्याच वेळेला इथेही चांगले एंटरप्रिनरशिप डेव्हलप होते आणि सरकारची साथ पण मिळते. असं म्हणजे एका वेळेला सगळं जुळून आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकावरती जबाबदारी आहेच मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे काम करत असतील, आणि त्याला अलाइड म्हणून म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि मग त्याला सपोर्टिंग म्हणून जे काय आयटी इंडस्ट्री हे सगळेच आता कंबर कसूनच पुढचे 5-10 वर्ष काम केलं पाहिजे. आणि आता होणारच ते. जर समजा एखादा न्यू कमर आहे, म्हणजे एक ज्याला इंडस्ट्री उभी करायची आहे किंवा मेकॅनिकल बिझनेस मध्ये नवीन उभं राहायचंय, तर त्याच्यासाठी कसं, म्हणजे काय हर्डल्स आहे किंवा काय? हर्डल्स, अपॉर्च्युनिटीज प्रचंड आहे. हार्डल्स त्याच्याच मनात असतील तर हार्डल्स तिथेच असतील. बरोबर. कारण त्याच्यात किंवा तिच्या म्हणजे दोन्ही हे की येणार ना काही ना काहीतरी येणारच. बरोबर. पण त्या मी हार्डल्स म्हणत नाही, ते चॅलेंज अपॉर्च्युनिटी तर सगळ्यात नाही. म्हणजे कसं की जेव्हा तुमच्या काळामध्ये कसं की एक पर्सन होता, त्याने विश्वास ठेवला किंवा विश्वासाने तुमच्याकडे बघितलं की हा पर्सनला आपण काम देऊन सुरुवात केली तर आपलं काम पुढे जाऊ शकतं किंवा त्या पर्सनला पण ऑपॉर्च्युनिटी निर्माण होऊ शकते. तर 2026 बघितलं तर आता लोक मदत करायला उभे आहेत का न्यू कमरसाठी? की आता कोणीतरी, मी समजा एखाद्या पर्सनकडे गेलो की अरे बाबा माझ्याकडे हा बिझनेस करायची इच्छा आहे, पण माझ्याकडे कोणत्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स नाही आहे किंवा काही मशिनरी नाही आहे, तर मी बिझनेस करू का? तो विश्वास आहे का आता कोणीतरी ठेवला जातो का? किंवा तू कर, मी आहे, आणि काही चुकलं तरी मी सपोर्ट करतो, पण म्हणजे मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तुझा इच्छा आहे ना तर ग्रो हो. आता ह्याचं उत्तर मला असं डायरेक्ट देता येणार नाही. माझ्याकडे जर कोणी आलं असं, मी असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये तो स्पार्क दिसला पाहिजे. बरोबर. आणि तो म्हणजे त्याची जी धडपड असेल किंवा काय, शेवटी असं याच्यामध्ये सॉफ्ट स्किल्स महत्वाचे. बरोबर. म्हणजे मला अमुक एक गोष्ट समजते हे तुम्ही अत्यंत आगाऊपणे जर सांगायला गेलात तर तुम्हाला नाही तो समज. सॉफ्ट स्किल्स अशा अर्थाने मी म्हणतोय की दुसऱ्यांशी डील करताना तुम्ही बोलणं कसं झालं पाहिजे, तुमचा एकूण बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, आणि हे मी करू शकतो, पण मला संधी द्या असं म्हणताना सुद्धा तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी जर काही गोष्टी केल्या तर एक काही काळ लागतो पण मिळतेच ना संधी. बरोबर. मी तुम्हाला तो नम्रपणा पाहिजे, तुम्हाला म्हणजे सगळे सॉफ्ट स्किलच्या ह्याच्यामध्ये खूप पर्याय, खूप गोष्टी येतात.
तर त्या सगळ्याच त्याच्यामध्ये असलं तर- मग ह्याच्यामध्ये आता न्यू कॉमर्स साठी हे आपण सांगू शकतो की फॉलोअप जे आहे, हा फॉलोअप घेणे. बरोबर. मग ते कसं होतं की समोरचा मी 4दा फॉलोअप घेतलाय, 5व्यांदा पण फॉलोअप घेतलाय, पण समोरचे जे आहेत ते रिॲक्ट करत नाही आहेत. मग मी काय करू, फॉलोअप घेऊ का नको त्यांचा, असं जे असतं. आणि समोरचा कदाचित असं वाटत असेल की बघू ह्याचं किती परसिस्टन्स आहे, हा, म्हणजे ते ह्या- judge करत असतील, हा. तर कशा पद्धतीनं अनेक ठिकाणी तसं मग करत राहायला पाहिजे. म्हणजे फक्त एकावर डिपेंडेंट राहून तुम्ही राहत चालणार नाही. हा. एक तर प्रत्येक वेळेला म्हणजे मग असं तुमच्या प्रश्नाचा उपप्रश्न मी असं समजतो की पुन्हा तशीच जर सिच्युएशन आली तर संधी होईल का. प्रत्येक काळात हे बदलत राहणार आहे. बरोबर. कदाचित एक्झॅक्टली तसं आता होणार नाही. म्हणजे हम्म. माझ्याकडे काही नाही आणि मग मला तुम्ही संधी द्या असं म्हणण्यापेक्षा एक आता वेगळीच काहीतरी सिच्युएशन असणार आहे. काळ बदललाय ना. बरोबर. 25-30 वर्षापूर्वी जसं असेल तसं आता असेलच असं नाही. तुम्ही काहीतरी एक करून दाखवलं, वेगळंच नेलं की मी हम्म. तसं केलेलं आहे, प्रोडक्ट तर मग काहीतरी त्याला एक बेस येतो. बरोबर. मी म्हटलं तसं की काही ना काहीतरी रेफरन्स तर असतोच. बरोबर. असं होत नाही की तुम्ही एकदम अचानक गेलात आणि मला माझ्याकडे काही नाही, मला काम द्या आणि मिळा, असं होत नाही. मला काहीतरी रेफरन्स मिळालेलाच होता ना की बरोबर. हा करेल असं. म्हणजे माझा रेफरन्स हा माझा स्किलच असला पाहिजे. हा, तो एक भाग पण त्याच्यात हम्म. कोणीतरी रेफरन्स दिलेला असलं पाहिजे, हम्म. हा करेल. हम्म. ते माझ्या बाबतीत ते झालं की कुठून तरी काहीतरी रेफरन्स मिळाला. मुंबईचं काम मिळताना असं कोणीतरी तिथे काम करत असणाऱ्यांनी सांगितलं की हा करेल, माहितीये. म्हणजे 1988 साली हे जर तुम्ही म्हटलं असतं तर हे एवढं झालं नसतं असं म्हणताय तुम्ही. 1988 साली जेव्हा भारत फौज मध्ये तुम्ही नोकरी हो केली, हो. साधारणतः 10 वर्ष जॉब केलं, त्याच्यानंतर 97. हा. हम्म. त्याच्यानंतर हा डिसिजन घेतला, हो, कारण कारण तेव्हा ओळखी झाल्या होत्या. हे हम्म. ओळखी झाल्या, त्या अनुभव झाले. ते मला इंजिनिअरिंग मधलं सुद्धा थोडस 1-2 स्टेप पुढे गेलो होतो. बरोबर, बरोबर. म्हणजे एक प्रोफाईल तयार झाली होती. तो हा हा, आणि मग तुम्ही हा, अगदी अप्रोच बरोबर, झाला. अगदी बरोबर. अगदी नाही बसेल तुम्ही तर म्हणजे थोडं 1988 साली डायरेक्ट नाही बाबा मला बिझनेसच करायचा आहे, तर नाही. ते तेवढं झालं नसतं. नाही. तुम्हाला स्ट्रगल पण भरपूर करायला लागला हो. असता ते हे करायला. कारण मग कुठलाच अनुभव नव्हता ना त्यावेळेस. बरोबर. 9 तुम्ही अगदी बरोबर प्रश्न आहे हा, की 9 वर्षात काही ना काहीतरी ते झालं प्रोसेस झाली. आणि मग मला तो कॉन्फिडन्स आला आणि मग त्यामुळे दुसऱ्यांनाही तो आला. बरोबर. यांनी काहीतरी केलेलं आहे. हा अगदी बरोबर प्रश्न आहे की एकदम शून्यातनं तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत, कारण तुमचाही अनुभव नसतो हा. आणि दुसऱ्यानेही तुम्हाला जज करण्याची काही आणि मग तेव्हा पण कसं, त्यावेळी पण करणारे तुमच्यासारखे असे धडाडीचे किंवा बिझनेसमध्ये पडणारे पण माणसं कमी होती, किंवा असतील, मग पण कसं की अपॉर्च्युनिटी खूप होत्या, करणारे कमी होते. कारण इंजिनियर्स लोक जास्त आपल्या पुण्यामध्ये असतील पण बऱ्याच ठिकाणी, मग त्यामुळे अपॉर्च्युनिटी द्यायला लोक हे होते, ठीक आहे बा तू करतोयस. मग आधी नोकऱ्या पण कशा ओळखीनच लागायच्या. पण आता कसं आहे की आता जर जनरेशन बघतं तर तुमच्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत बऱ्याच जणांनी ती लेवल पार केलेली आहे. बरोबर आहे. हो. त्यामुळं अगदी शून्यातून मी काहीच केलं नाही पण मला करायची इच्छा आहे असं म्हटलं तर तुला चान्स तेव्हा सारखा नाही असं मिळणार. होतही नाही. बरोबर, असं होतही नाही. आणि एकूण जर ओव्हरऑल पिक्चर बघितल्यानंतर खूप बदललेलं आहे जग असं नाही. बरोबर. ओके, साधारण बेस लेवलला तसंच असतं जग, बरोबर. असं मला वाटतं. म्हणजे असं काहीतरी प्रचंडच फरक झालाय आणि मग असं नाही होत. साधारण बेस लेवलला तसंच असतं सगळं. ओके. काही माणसं माणसाची कशी वागतात, काय होतं, ते सगळं सिमिलरच राहतं. बरोबर. मग आता ह्या 5 वर्षामध्ये आता दोन्ही आहे की कला विश्व हे कसं तुम्ही सांभाळणार, किंवा आत्ताच्या जनरेशनला जे आता डिप्रेशन वगैरे खूपच कॉमन कन्सेप्ट आली आहे, किंवा जे काय झालं डिप्रेस झालो, डिप्रेशन आलंय मला, आता मी काय करणार. फारच महत्वाचा विषय. मग हे आताच्या पिढीसाठी तुम्ही काय सांगाल, की बाबा आपल्याला बिझनेस किंवा ग्रोथ, पैसा हे पाहिजेच आहे, पण त्याच्या बरोबरच तुम्ही कला ठेवली तर या गोष्टी होणार नाहीत, असं काही ऑब्झर्वेशन तुमचं किंवा आत्ताच्या पोरांना संदेश? कला, मी नेहमी असं म्हणतो, कला माणसाला काय शिकवते, तर एखाद्या प्रश्नाला 10 उत्तर आहेत आणि 10ही बरोबर असू शकतात, हे शिकवते. हा, बरोबर. कसं आहे, कुठलाही तुम्ही गणित किंवा शास्त्रीय विषय घेतलात ना, तर एक कुठल्याही संशोधनानंतर तुम्ही एका ठिकाणी पोहोचता आणि मग त्याला एक मार्ग असतो. अनेक संशोधनाचे मार्ग असू शकतात, मग एका ठिकाणी पोहोचतात. बरोबर. आणि मग ते एक उत्तर कुठलं तरी बरोबर असतं, बरोबर. बहुतेक वेळेला, 90% वेळेला असं असतं. कलामध्ये असं नसतं. कलेमध्ये
10 ठिकाणी 10 हा. गेले, हे थोडस फिलॉसॉफिकल झालं. पण मी त्याच्यावर हा, म्हणजे तसं आहे ना की एखादा राग आणि रागामध्ये गाणं जे आहे तो एखाद्या एक वेगळ्या हरकतीनं हा, घे, वेगवेगळ्या पद्धतीने आणि- मांडून सुद्धा हा. त्यात चूक काहीच नसते. चूक काही बरोबर. नसतं. म्हणजे चूक असेल तर बेसिक चूक असू शकते, हा. पण अनेक मार्गाने तुम्ही तो आनंद घेता आणि मग त्याची सादरीकरण असेल किंवा त्याचं एक्सप्रेशन असेल, हे अनेक असू शकतात आणि ते सगळे बरोबर असतात. हा. So, अनेक उत्तर आहेत आणि सगळी बरोबर आहेत, हे कला शिकवते. काही प्रमाणात स्पोर्ट्सही तसंच आहे. माझ्या मते खूप एक्सपोजर हे कलेला आणि कलांमध्ये आणि स्पोर्ट्समध्ये जर गेलं मुलांचं लहानपणापासूनच, आणि त्यांना हे माहीत असलं, जर मी खूपच म्हणजे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मी काही खूप अधिकारवाणीनं बोलेल असं नाही, परंतु डिप्रेशन काय येतं तर एक अपेक्षा आणि आपली ऍक्शन ह्याच्यामधला जो तफावत कायम वाढत राहते, ओके. की आणि अपेक्षा बरं दुसऱ्यांचीच असेल असे नाही, आपली आपल्याविषयी काहीतरी अपेक्षा आहे. बरोबर. आणि तिथे आपण मग तेवढे एफर्ट्स घेतोय की नाही अशी गडबड होते. तिथे मग थोडंसं आपल्याला डिप्रेशन यायला लागतं. खरं म्हणजे डिप्रेशन हा शब्द का लहानपणापासून वापरतात लोक कळत नाही. कुठेतरी एखाद्या खूप मोठ्या आघातामुळे डिप्रेशन आलं तर गोष्ट वेगळी आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींमुळे पण डिप्रेशन येऊ शकतं. मी अगदी 4 दिवसांपूर्वी सुधा मूर्तींचं एक पॉडकास्ट त्यांचं भाषण होतं, व्हिडिओ ऐकत होतो. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय की मला काहीतरी एक कुठला तरी मोबाईल आणायला सांगितला आणि तो आणला नाही, मला डिप्रेशन आलं. म्हणजे पालकांनी दिला नाही म्हणून मला डिप्रेशन आलं, किंवा मला अमुक एक परीक्षेत असे मार्क अपेक्षित होते ते मिळाले नाही, डिप्रेशन. काही कारण नाही खरं म्हणजे याचं. बरोबर आता ह्याचं शिक्षण कसं दिलं पाहिजे तर ही सगळी समाजाची जबाबदारी, बरोबर. बरोबर शिक्षकांची आणि पालकांची तर आहेच, पण एकूण समाजाची आहे. आपण सगळ्यात मोठी चूक पहिल्यांदा करतो म्हणजे कम्पॅरिझन. ती अजिबात कोणाची केली नाही पाहिजे. तुलना, प्रत्येक माणूस युनिक आहे. या जगात 800 कोटी लोकसंख्या आहे, बरोबर त्यातली भारतात 140 कोटी आहे. 800 कोटी माणसं वेगवेगळी आहेत ना, बरोबर आहे. तर प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी आहे, प्रत्येकाचे विकनेसेस आहेत वेगळे आहेत. पुण्यात जन्मलेला मग काय सर्व असं नाही, अजिबातच नाही. तसंच कुठेतरी वेल्ह्यात जन्मलेला माणूस किंवा अगदी रिमोट आफ्रिकेत असं त्याला काहीच येत नाही असं नाही. त्याची बुद्धिमत्ता त्याच्याकडे असते. बरोबर त्या प्रत्येक बुद्धिमत्तेला वाव असतो आणि तो मिळाला तर काही दुःख व्हायचं किंवा डिप्रेशन याचं खरं म्हणजे कारण नाही. आपण इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्स किंवा इंडिव्हिज्युअल त्याच्याकडे लक्ष देताना सर्वसामान्य जे आपण गोष्टी असतात त्या विसरत चाललेलो. बरोबर. कम्पॅरिझन करू नये. कॉम्पिटिशन जरूर असावी पण ती हेल्दी असावी बरोबर असं मला वाटतंय. की एखादा शाळेत असताना सुद्धा आपल्याला लक्षात येतं की अमुक एक विषयात एकाला गती असते, दुसऱ्या विषयात दुसऱ्याला गती असते, कुठल्याही विषयात नसलेल्या गती स्पोर्ट्समध्ये असते, बरोबर. स्पोर्ट्समध्ये नसलेल्या कलेत असते, काहीतरी इलोकेशन चांगलं असतं एखाद्याचं, आणि काही नसेल तर त्याला लोकांशी म्हणजे मैत्री संबंध कसे ठेवायचे हे अॅक्युमेन असतं. बरोबर आता हे सगळ्याला वेटेज आहे ना, पण ते सगळं वेटेज मोजलं जात नाही Right. कुठेच. आणि मग ते मोजण्याची एक वृत्ती प्रत्येकाची राहिली पाहिजे की ओके काही गोष्टी नाहीत पण ह्या बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत. बरोबर आणि मग हे खेडेगावात डिप्रेशन ऐकलंय का? शब्द नसेल ऐकलं, बरोबर मला माहित नाही आता खेडी तरी राहिलेत की नाही, पण तिथे फारसं हे नाही. प्रत्येकजण ते इतक्या कामात जुंपलेलं असतो बरोबर आणि त्याला असं अमुक एक गोष्ट अशी व्हायला पाहिजे असं काही नसतंच ना. बरोबर आहे. बरोबर आपल्यालाच ते कोणीतरी सांगितलेलं असतं की या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. अनेक पद्धतीने एखादी गोष्टी होऊ शकते. हे थोडंसं वेग किंवा हे वाटेल, पण मला असं वाटतं की फारच महत्वाचा प्रश्न आणि फारच चुकीच्या पद्धतीने त्याचा विचार होतो. बरोबर की ठीक आहे मानसशास्त्रीय मदत मी काय ती घ्यायला पाहिजे, परंतु त्याची गरज नसावी. आपल्या आतूनच त्याचं सोल्युशन मिळालं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. आणि मिळतं प्रत्येकाला. बरोबर येस. की स्वतःची प्रतिभा कशा पद्धतीने जगासमोर यायला पाहिजे हे स्वतःच ठरवायचं असतं. फार दुसऱ्यांकडे बघू नये त्यासाठी मला वाटतं. मस्त, खूप छान गप्पा झाल्या खरंच. वेगवेगळ्या डिरेक्शन आपण म्हणजे टेक्निकल डिस्कशन केलं, आत्ताचा सिनारिओ बघितला, ओव्हरऑल जर्नी कशी होती हे पण बघितलं. तर असंच खूपच तुमचं म्हणजे मार्गदर्शन खूप छान मिळालं.
गोलगप्पा तुम्ही आल्याबद्दल खरंच धन्यवाद. ह्या गप्पा झाल्यानंतर मलाही खूप त्याची म्हणजे आता काही काही प्रश्न आल्यानंतर मलाही लक्षात आलं की अरे हा समाजा पुढचाच प्रश्न आहे बरोबर आहे. आणि तो मग सोडवण्यासाठी जे मेंटॉरशिप घेऊ शकतात अशांनी घेतली पाहिजे. इनफॅक्ट कलागट आणि त्याच्या मागचं जे प्रिन्सिपल त्याचं कारणच ते आहे की हे अशा गोष्टी आम्हाला जाणवायला लागल्या होत्या की बरोबर. आस्वाद घेतानाची जी एक वृत्ती तयार होते आतून बरोबर. ती सगळ्याच गोष्टींमध्ये हम्म, पर्कोलेट होते ना. बरोबर. बरोबर. की हा ठीक आहे पराभव सुद्धा पचवता आला पाहिजे हम्म, किंवा पराभव म्हणजे पराभव नसतोच ना तो त्या ती एक वेळ असते. पण हम्म, तर ते माझ्या मते लार्जर इंटरेस्ट मध्ये सगळ्या समाजाने जर बघितलं तर सगळा समाज म्हणजे आनंदी होईल. चूक आणि बरोबर असं काही असं काही नसतं. नसतं. त्या सिच्युएशन मध्ये आपण कसं रिॲक्ट होतो बरोबर, हे फक्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे आनंद घेता आला पाहिजे, आनंद दुसऱ्याला देता आला पाहिजे आणि ती एक वृत्ती प्रत्येकाची डेव्हलप झाली पाहिजे अशी आमची इच्छा असते प्रत्येकाची. Yes. मी या गटाची पण मला पण वैयक्तिक असं वाटतं की आनंदाने जगलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणून माझ्या ह्याचा व्हॉट्सअपचा जो काय वाक्य म्हणतात ते आनंदाचे डोही आनंद तरंग असं आहे. जो वा. तुमच्या डोहात आनंद ठेवा ते तरंग आनंदीच येत राहतील. मस्त. खूप छान झालंय सर. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. मला आनंद थँक्यू.